नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, कोणत्या तारखेला पैसे खात्यात जमा होणार, हे तीनही मुद्द्यांवरती सविस्तर माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। आणि हे पैसे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा झाले नाहीत तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो, तर लगेच सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे चालू आर्थिक वर्षातील 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। मात्र त्याच धर्तीवरील राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आर्थिक वर्ष 2026 आणि 27 मधील अद्याप एकही हप्ता वितरित झालेला नाही। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य सरकारने 15 जून 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। PM किसान योजनेला पात्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतूनही प्रत्येकी 2000 रुपयांचे 3 हप्ते म्हणजेच वर्षाला 6000 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाते। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 5,20,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। राज्यात 8 हप्त्यांद्वारे 93,08,000 शेतकऱ्यांना एकूण 14,816 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। मात्र आर्थिक वर्ष 2026 आणि 27 मधील डिसेंबर, मार्च आणि एप्रिल ते जुलै या कालावधीतील दोन्ही हप्ते अद्याप प्रलंबित आहेत। विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षातील ऑगस्ट सप्टेंबर कालावधीचा 8वा हप्ता देखील विलंबाने यंदाच्या मार्चमध्ये जमा झाला होता। त्याच महिन्यात PM किसानचा 22वा हप्ता तर जूनमध्ये 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला, परंतु त्यानंतरही नमो योजनेच्या पुढील 2 हप्त्यांचे वितरण झालेले नाही। तर मित्रांनो, लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 24व्या हप्त्याचे पैसे देखील जमा केले जातील। या अंदाजानुसार जर आपण विचार केला तर PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर सरकारच्या दिलेल्या अटी पूर्ण केल्या तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील। जसे की शेतकऱ्यांनी अजूनही आधार सीडिंग, KYC, बँकेशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर हे सर्व प्रोसेस तुम्ही करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे तयार ठेवा, KYC प्रक्रिया पूर्ण करा आणि फार्मर ID कार्ड देखील तयार ठेवा। नक्कीच ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय हे पैसे जमा करण्यात येतील। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून जे कोणते शेतकरी बांधव या PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांना देखील दिलासा मिळेल। हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।